नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर व मौजा विचोरी परिसरातील शेतकऱ्यांनी पिंगळाई नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याची मागणी करत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. दरवर्षी नदीत गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळीत होऊन मुसळधार पावसात शेतात पाणी घुसते व पिकाचे मोठे नुकसान होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे गावात पाणी शिरून शेती व घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे ब्युरो चीफ सुनील घोरमाडे. नमस्कार, मी मंगेश राऊत, तळेगाव ठाकूर. आज जे आम्ही जे निवेदन घेऊन आलेलो आहोत ते शेतीच्या संदर्भातलं आहे. मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं एवढं अतोनात नुकसान झालं का शेतीतून काही आणावं लागलं नाही. शासनाला एवढंच नम्र निवेदन आहे माझं का की शेतकरी हा वर्षभराची जमापुंजी आपली शेतीमध्ये टाकतो आणि ती टाकलेली जमापुंजी एक पाऊस आला की वाहून जाते आणि वाहून गेल्यानंतर आमचं शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होते. मागच्या वर्षीची पूर परिस्थिती पाहता की गावामध्ये शेतशिवारामध्ये इतकं पाणी साचलं होतं का शेतातून दाणाही आणायला लागला नाही. हे नुकसान दरवर्षी होऊ नये यासाठी आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने याकडे त्या नदीचं रुंदीकरण करून खोलीकरण करून आपण ते पाणी वाहतं करावं. त्यामुळे शेतकऱ्याचं फार कमीत कमी नुकसान होईल. तेव्हा शासनाला पुनश्च विनंती करतो की आपण आणि गावातही पाणी शिरतं हे पाण्याचं आणि पावसाच्या अनियमिततेमुळं ते काम झालेलं नाही आहे. साठवा एकदम बुजून गेलेला आहे. त्यामुळं गावातही पाणी शिरतं आणि गावाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तेव्हा आपण याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्याची आमची गावकऱ्याची मागणी पूर्ण करावी ही विनंती. धन्यवाद. मी अमोल श्रावणजी फटकाळे, राहणार तळेगाव ठाकूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. तर आमच्या गावातील नदीची दुरवस्था पाहता फार वाईट वाटते. मागच्या वर्षी पण पूर आला होता, यावर्षी पण पूर येणारच आहे. पण नुकसान इतकं मोठ्या प्रमाणात होते की ते सांगता येत नाही. बऱ्याच लोकांची शेती वाहून गेली. मिळकतीचं दुसरं साधन असल्या कारणानं शेतीचे पर्याय आणि ते पीकसुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात सोबत घेऊन जाते. नदी नाले वसणून वाहते आणि तिथं येणारा गाळ, त्याचबरोबर कसपट काळी नदीला अटकते बंधाऱ्यामध्ये. त्याचबरोबर ते पास न झाल्यामुळे ते शेतीच्या मार्गाने निघून जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कुठेतरी शासनाने याकडे लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. मी आशिष रमेश सिंग जोनवाल, मी राहणार तळेगाव ठाकूर. आम्ही समजून घ्या निवेदन द्यायला आलं कारण आमचे जे समजून घ्या गावात जे पात्र आहे नदीचं ते खूप समजून लहान आहे. आमचं तळेगाव ठाकूर हे समजून घ्या पाण्याचा साठा आहे, भरमसाठ पाणी आहे आमच्या गावात. आमच्या गावात 4 धरणं आहे, दस्तापूर, केकतपूर, माडेगाव आणि विंचोरी. हे जे धरणे, या धरणाला 4 नद्या लागून आहे. ह्या नद्याचे जे खुलीकरण हे खूप कमी आहे. त्याचं पात्र लय लहान आहे. या पात्राचे म्हणून जे समजा आजूबाजूचे जे आम्ही कास्तकार आजूबाजूचे जे वावरं आहे ते वावराचं पाणी पूर्ण समजून नद्याचं पाणी पूर्ण वावरात जाते. वावराचं जे पिकं आहे आमचं सोयाबीन, तूर, कपासी हे पूर्ण खरडून जाते. जे आम्ही समजून घ्या जे आमची पुंजी आहे हे आम्ही वावरात लावतो, हे पुंजीचं पूर्ण नुकसान होते. या नुकसान यामुळे कसं शेतकरी पूर्ण अतोनात नुकसान होऊन राहिला. सरकार याच्या इकडे दुर्लक्ष करून राहिली. आम्ही किती वेळा निवेदन दिलं, हे निवेदन आमचं 4थं वेळा आहे. पहिले 3 वेळा निवेदन आम्ही तहसीलमध्ये दिलं आणि 4थं निवेदन इथं आलो आहे. पण हे निवेदनच्या इकडे समजून घ्या काहीच लक्ष देत नाही. मागच्या वर्षी 2025मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 20 तारखेला महापूर आला. तो महापुराचं समजून घ्या आमच्या गावात एवढं पाणी शिरलं अतोनात, रात्री 11 वाजता एवढं का पूर्ण गाव जागी झालं. म्हणजे लोकांच्या घरात पाणी शिरलं. तरी समजून घ्या प्रशासनाला काही त्याची गरज नाही आहे. प्रशासन आलं फक्त पाणी पाहून गेलं आणि बस
पाणी पाहिलं आणि बस काय करायचं काय नाही करून टाकलं, आणि दुसऱ्या दिवशी काही आले तयार नाही, त्याची काळजी करायला तयार नाही आहे. समजून घ्या, लोकांच्या ढोराचं नुकसान आहे, शेतीचं नुकसान आहे, पिकाचं नुकसान आहे. सरकार म्हणते आम्ही बा हा जग कास्तकार हा जगाचा पोशिंदा आहे. कसा पोशिंदा आहे? तुम्ही पोशिंदा म्हणता, पण तुम्ही त्याच्यावर काळजी करत नाही ना. आम्ही म्हणतो बा, सरकार म्हणते की आम्ही लय समजून घ्या योजना आणल्या, जल शिविर योजना आणल्या. जल शिविर योजना कुठे गेली आहे? तुम्ही जल शिविर योजना जर आणल्या असेल तर त्या जल शिविर योजना तुम्ही काम करा ना. अगर जल शिविर योजनेतून आमचं समजून घ्या तुम्ही खोलीकरण करू शकता. प्रत्येक समजून घ्या जे नदीचे जे कास्तकार नदीचं खोलीकरण करा, नाल्याचं खोलीकरण करा, म्हणजे त्याचं जे पाणी समजून घ्या आमच्या वावरात येणार नाही. त्याचं पाणी जर वावरात येणार नाही तर आमचं नुकसान होणार नाही. तुम्ही भरपाई केव्हा देता? जेव्हा आमचं शेतीचं नुकसान होते तेव्हा तुम्ही भरपाई देता. भरपाई किती देता आम्हाला? हेक्टरी 8,000 रुपये, म्हणजे एकरी 3,000 रुपये. आमचं नुकसान किती होते? 80,000 रुपये, 1,00,000 रुपये असं आमचं नुकसान होते. अगर तुम्हाला खरी जर कास्तकाराचं नुकसान कमी करायचं असेल तर नुकसान व्हायच्या अगोदर करा ना तुम्ही काम. नुकसान झाल्यावर काय करता काम? पहिले करायचं असेल तर ते कहावत आहे बा, राजा उधार झाला आणि शेतकऱ्याला भोपळा दिला, अशी कहावत आहे तुमची. पहिले तुम्ही ते करा, म्हणजे समजून घ्या. पहिले जर तुम्ही समजून घ्या हे सर्व काम पद्धतशीर केले तर कास्तकाराचं नुकसान होणार नाही. कारण कसा प्रशासनाला एवढीच विनंती आहे का तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष द्या. कारण आज जे समजून घ्या नवी जे यंग पोरं आहे, हे यंग पोरं समजून घ्या इथं म्हणजे हे शेती करायला तयार नाही. कारण शेतीत एवढं नुकसान आहे, कारण ते एवढं नुकसान आहे. ते म्हणते का आमचं समजून घ्या उदरनिर्वाह याच्यात भागून नाही राहिला. ते कसा खाजगी कंपनीत 12-12 घंटे काम करायला तयार आहे, पण आमच्या काळी मातीत 6 घंटे काम करतात. 6 घंटे काम करायला तयार नाही. कोण करायला तयार नाही? कारण प्रशासन लक्ष देत नाही. अगर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर समजून घ्या हे युवा शेतकरी कास्तकारी करणार नाही. मग कास्तकारी करणार नाही तर काय करणार आहे? आज समजून घ्या प्रशासन थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आमची एवढंच सरकारला विनंती आहे का तुम्ही जे म्हणता का आम्ही एवढे योजना आणल्या तेवढे योजना आणल्या, तुम्ही त्या योजनेची अंमलबजावणी करा आणि थोडंसं लक्ष द्या. कारण तळेगाव ठाकूरमध्ये एवढं होतो ना दरवर्षी, हेच नाही का मागच्या वर्षीच नाही झालं, असे किती वर्ष झालं दरवर्षी तळेगाव ठाकूरमध्ये महापूर येते, नुकसान होते, खरडून जाते दरवर्षी. मागच्या वर्षी जे पूर आलता तर आम्ही आमदार साहेबाजवळ गेलतो, जे आमचे समजून घेत आमदार साहेबा त्याच्याजवळ गेलो. आम्ही ते आमदार साहेबाला निवेदन दिलं. आमदार साहेबांनी ठीक आहे बा समजून घ्या पुढच्या वर्षात लागेपर्यंत तुमचं आम्ही काम करून देऊ. पण ते आमदार साहेबांनी कोणतं काम करून मी दिलं? आता मला सांगा, फक्त 21 दिवस राहिला पावसाळा लागायला, 21 दिवसात बरसात लागणार. आता 21 दिवसात काय काम करणार आहे? आम्ही त्याच्यासाठीच निवेदन द्यायला आलो का आमचं बा नाही हो सगळं थोडंसं काम करून द्या. आता 21 दिवसानंतर मला सांगा बरसात लागून राहिला. आमच्या इकडे रस्ते नाही आहे बरोबर, पांधन रस्ते नाही. आम्हाला झाले पांधन रस्ते जेव्हा आम्ही जातो तर फसून जातो, टोंगाभर आम्हाला घरा राहते म्हटलं. अगर ते पांधन रस्ते जर सरकारनं पद्धतशीर करून दिलं आणि हे खोलीकरण करून दिलं, हे नदीचं खोलीकरण करून दिलं तर आम्ही सरकारचे आभारी. आमची एवढीच विनंती आहे का सरकारनं याकडे लक्ष द्यावे आणि आमची याकडे लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे आमची.